श्रीकांत शिंदे यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे आणि आपण ही सध्या लाईव्ह दृश्य पाहतोय। कल्याणमधून भव्य अशी रॅली निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। श्रीकांत शिंदे आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि त्याआधीची ही दृश्य मोठ्या प्रमाणात महायुतीचं हे जोरदार शक्ती प्रदर्शन या ठिकाणी सुरू आहे। अनेक कार्यकर्ते महायुतीकडून या रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि या रॅलीत आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा सहभागी होणार आहेत आणि ही दृश्य पाहतोय आपण कल्याणमधून। आणि पुढारी न्यूजवर आपण ही एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांचं हे जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे। अनेक प्रमुख नेते आपल्याला दिसत आहेत, त्यांच्या समवेत ही रॅली निघालेली आहे। तर कालच श्रीकांत शिंदे यांची अधिकृतरित्या कल्याण लोकसभेची उमेदवारी घोषित करण्यात आली आणि आज ते आपला उमेदवारी अर्ज भरतायत आणि आपण ही थेट लाईव्ह दृश्य पाहतोय कल्याणमधून। डॉक्टर श्रीकांत शिंदे नवा अंदाज संघर्षाचा डॉक्टर श्रीकांत शिंदे जय घोष जल्लोष ज्याचा डॉक्टर श्रीकांत शिंदे नवा अंदाज संघर्षाचा। पुढारी न्यूजवर आपण ही एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य पाहतोय। श्रीकांत शिंदे आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। आपण सगळे लोक कल्याण लोकसभेच्या बाहेर देखील पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी काम करू शकतो याची आज शाश्वती जी आहे ती आपण सगळ्यांनी या ठिकाणी दिली। शिक्षण जे आहे हे आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्ही जातोय। नेहमीप्रमाणे डोंबिवलीचं ग्रामदैवत जे आहे गणपती मंदिरापासून गणेशाचा आशीर्वाद घेऊन जे आहे हा अर्ज जो आहे उमेदवारी अर्ज भरायला आम्ही सगळे लोक चाललोय। आज बाळासाहेबांच्या आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने गेले 10 वर्ष जे आहे या लोकसभेचं जे आहे प्रतिनिधित्व करण्याचा भाग्य मला मिळालं आणि गेले 10 वर्ष या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे लोक काम करतो। गेल्या 10 वर्ष मुख्यमंत्री एकनाथ तर अर्ज भरण्यापूर्वी त्याने ही प्रतिक्रिया दिलेली होती। माध्यमांशी ते संवाद साधत होते आणि आपण ही थेट रॅली पाहतोय कल्याणमधून ज्या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन या ठिकाणी सुरू आहे आणि आपल्याला कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर अशी लढत पाहायला मिळेल। महाविकास आघाडीकडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे आणि आपल्याला ही चुरशीची अशी लढत पाहायला मिळू शकते आणि त्याआधीची आपण श्रीकांत शिंदे यांचं हे जोरदार शक्ती प्रदर्शन कल्याणमधून पाहतोय आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रदीप भनगे सध्या आपल्या सोबत आहेत। प्रदीप, कल्याणमधून आपण ही थेट लाईव्ह दृश्य पाहतोय। जोरदार शक्ती प्रदर्शन खरं तर महायुतीकडून सुरू आहे। श्रीकांत शिंदे यांचं हे शक्ती प्रदर्शन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। काय सध्याचं वातावरण आहे? आपण जर बघितलं तर हजारोच्या संख्येने इथे महायुतीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी बसलेले आहेत। गणपती मंदिरात श्रीकांत शिंदे पत्नीसह त्यांच्या पत्नीचं त्यांनी दर्शन घेतले। आता ते रथावर बसले आहेत। थोड्याच वेळात जी उमेदवारीची प्रचार रॅली आहे ही सुरू होईल आणि ती थोडी पुढे गेल्यानंतर थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील ते येतील। आपण जर बघितलं गणपती मंदिरच्या बाहेर हजारोच्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी आलेले आहेत। एक प्रकारे शक्ती प्रदर्शन हे श्रीकांत शिंदे यांच्यातर्फे करण्यात येत आहे। प्रदीप, आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो खरं तर महायुतीचे कार्यकर्ते एकवटल्याचं पाहायला मिळते। कोणकोणते प्रमुख नेते या रॅलीत सध्या सहभागी झाल्याचं पाहायला मिळते? आपण जर बघितलं तर नरेश पक्षी असतील ठाण्याचे उमेदवार, त्याचप्रमाणे उल्हासनगरचे आमदार असतील, अंबरनाथचे आमदार असतील, गोपाळ लांडगे असतील हे सुद्धा उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी ते सुद्धा उपस्थित आहेत। आनंद परांजपे सुद्धा रथावर श्रीकांत शिंदे यांच्यासोबत दिसत आहेत। प्रदीप, ही रॅली कुठून कुठपर्यंत निघणार आहे आणि कधी श्रीकांत शिंदे आपला उमेदवारी अर्ज भरतील? ही जी रॅली आहे ही गणपती मंदिरापासून निघेल, त्यानंतर फडके रोड,
मानपाडा रोड अशी करत सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या इकडे जाणार आहे आणि तिकडे उमेदवारी अर्ज भरतील. साधारण 2च्या सुमारास हे उमेदवारी अर्ज भरला जाईल असं सांगण्यात येतं. प्रदीप, या रॅलीला किती प्रमाणात खरं तर प्रतिसाद पाहायला मिळतोय? काय भावना आहेत नेमक्या कार्यकर्त्यांच्या? हजारो संख्येने कार्यकर्ते इथे आलेले आहेत. मोठ्या प्रमाणात जो आहे आतषबाजी केली जाते आहे, ढोल पथक मोठ्या प्रमाणात आले आहेत. विविध देशातील विविध जे नृत्य आहेत ते नृत्य इकडे केले जात आहेत. त्याचप्रमाणे आपण जर पाहिजे मोठे कटआउट बाळासाहेब ठाकरे, आनंद शिंदे आणि मुख्यमंत्र्यांचे कटआउट इकडे लावण्यात आलेले आहेत. नक्कीच प्रदीप, आपल्याला समजतंय की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा या रॅलीत सहभागी होणार आहेत. कधीपर्यंत त्यांची आपल्याला उपस्थिती दिसेल? तर आपण ही पुढारी न्यूजवर एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य पाहतोय. श्रीकांत शिंदे यांचं कल्याणमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे. अगदी थोड्याच वेळात आपल्याला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा या रॅलीत सहभागी झाल्याचं पाहायला मिळेल. आणि दुसऱ्या दृश्यांमधून आपण पाहू शकतो ज्या ठिकाणी आपल्याला श्रीकांत शिंदे त्यांच्या कुटुंबियांसमवेत दर्शन घेताना, देवाचं दर्शन घेताना पाहायला मिळत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीची ही दृश्य. तर मोठ्या प्रमाणात महायुतीचे कार्यकर्ते एकवटलेले आहेत. अगदी मोठा उत्साह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय.